हॅलो. आपण आज जो आपला वाला चॅप्टर चालू होता तो कंटिन्यू करूया. मी स्क्रीन शेअर करते. तो आपल्याला वाल्या चॅप्टरमध्ये जिथे मनीमाऊ शहाणी होते, ह्यात आपल्याला पहिल्यांदा ब्रॉडकास्टिंगची कॉन्सेप्ट यूज करायची आहे. आणि ते आपण लास्ट टाइम ब्रॉडकास्टिंग काय असतं ते सगळं बघितलेलं. आपण एक छोटंसं बिफोर आपण ही स्टोरी बनवायला सुरू करू, आपण एक छोटंसं ब्रॉडकास्टिंगचं एक्झाम्पल बघूया, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की ते कसं आपण स्क्रॅचमध्ये वापरतोय. त्याच्यानंतर आपण ही जी स्टोरी त्यांनी बनवायला सांगितली आहे, हा प्रोग्राम आपण तयार करूया ब्रॉडकास्टिंग वापरून. ठीक आहे. तर ब्रॉडकास्टिंग जसं मी मागच्या वेळेस सांगितलेलं, ब्रॉडकास्टिंग म्हणजे एखादा मेसेज एकाच वेळेस खूप लोकांपर्यंत पोहोचवणं. तर त्याचा फायदा स्क्रॅचमध्ये ह्याच्यासाठी होतो की दोन स्प्राईट्स असतील किंवा स्प्राईटच्या म्हणण्यानुसार जर काही कोडमध्ये चेंज करायचं असेल, तर त्याच्यासाठी ब्रॉडकास्टिंग कामाला येऊ शकतं. कारण सपोज एक स्प्राईट आहे इकडे मांजर आणि एक स्प्राईट आहे ही मुलगी. तर आपल्याला असं काहीतरी करायचंय की मांजर आल्यावर मुलगी निघून जाते. तर ह्याच्यासाठी किंवा मांजर जेव्हा तिला जा म्हणेल तेव्हा मुलगी जाईल. हे करण्यासाठी आपल्याला ब्रॉडकास्टिंग वापरावं लागेल. कारण मुलीला कसं समजणार की मांजर मला आत्ताच जा म्हणाली आहे. ठीक आहे. तर आपण हे एक्झाम्पल थोडंसं ट्राय करून बघूया. तर सगळ्यात पहिला तर मी हा एक कोड बनवलाय, तो मी रन करून दाखवते. तर ह्याच्यात जसं आपण बघितलं काय होतंय की सुरुवातीला व्हाईट बॅकड्रॉप असतो, मग मांजर थोडीशी ग्लाईड होते म्हणजे सरकून कुठेतरी जाते आणि मग थोड्या वेळाने बॅकड्रॉप चेंज होतो. ठीक आहे. आता जर आपण विदाऊट ब्रॉडकास्टिंग हे करायचा विचार केला तर ते पॉसिबल आहे, पण ते तेवढा ॲक्युरेट नसणार आहे. सो ब्रॉडकास्टिंग त्याला ॲक्युरेट करतं. म्हणजे बरोबर ही मांजर ग्लाईड होऊन झाल्यानंतर जेव्हा ती थांबते तेव्हाच बॅकड्रॉप चेंज व्हायला पाहिजेत. सो त्याच्यासाठी आपण ब्रॉडकास्टिंग वापरतोय. कसं वापरतोय ते मी शिकवते आता तुम्हाला. तर सगळ्यात पहिला काय केलंय आपण, हे सगळं डिलीट करते आणि परत तुम्हाला दाखवते. सो बॅकड्रॉप पण काढून टाकूया आपण. सो एक व्हाईट बॅकड्रॉप आहे ऑलरेडी, त्याच्यात आपण अजून एक बॅकड्रॉप ऍड करूया. कोणता पण करू शकतो आपण, हा वाला करूया. ठीक आहे. एक स्प्राईट ऍड करूया मनी माऊ, इथेच आहे. आणि आपला पोर्ट डिझाईन करायला सुरू करूया. तर पहिला तर आपण जसं नेहमी करतो की वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक, हा फ्लॅग क्लिक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्या स्टेप्स तुम्ही इथे ऍड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला तर आपण मांजरीला काय सांगायचंय की जेव्हा ग्रीन फ्लॅग क्लिक होईल तेव्हा तू सरक. ठीक आहे. मग सरकसाठी आपण ग्लाईड ही कमांड वापरतो.
आता आपण ग्लाइड 1 सेकंड्स टू रॅन्डम पोझिशन ही कमांड वापरतोय. रॅन्डम पोझिशन म्हणजे कुठेही जाऊ शकते ती, इथे इथे इथे, ती सरकून कुठेही जाऊ शकते स्क्रीनवर. मग ते आपण करतोय ग्लाइड 2 सेकंड्स करतोय, कारण आपल्याला ते क्लिअरली दिसायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण वेट करतोय थोड्या वेळ. आपण वेट ह्याच्यासाठी करतोय की कधी कधी कुठली पण ॲक्शन केली आणि त्याच्यानंतर पुढची ॲक्शन जी होणार असते त्या दोन्हीमध्ये थोडासा गॅप असेल तर आपल्याला ती क्लिअरली ॲक्शन होताना दिसते, नाहीतर ते ओव्हरलॅप होऊ शकतं. म्हणजे जर पटापट एकापाठोपाठ एक ॲक्शन झाल्या तर आपल्याला त्यातला फरक कळणार नाही, म्हणून आपण वेट कमांड ॲड केली आहे मध्ये. आणि आत्ता आपण ब्रॉडकास्ट कमांड वापरतोय. इथे तुम्हाला इव्हेंट्स ब्लॉकमध्ये ब्रॉडकास्ट ही कमांड दिसेल. तर ही जी ब्रॉडकास्ट कमांड आहे तर ही काय करते, मनी माऊ काय म्हणते की मी 2 सेकंडसाठी रॅन्डम पोझिशनवर सरकली, ठीक आहे, आणि मी 1 सेकंड त्याच्यानंतर थांबली आहे. आता मी ब्रॉडकास्ट करणार आहे एक मेसेज. ठीक आहे, काय मेसेज, तर इथे न्यू मेसेजवर क्लिक करायचं आणि आपण बोलायचं चेंज बॅकड्रॉप. कारण मी जसं म्हणाली की माझ्या एक्झाम्पलमध्ये मांजरीचं ग्लाइड होऊन झाल्यानंतर बॅकड्रॉप चेंज करायचं आहे. म्हणजे मांजरीला हा सिग्नल द्यावा लागेल की चेंज बॅकड्रॉप. ठीक आहे, आता हा मांजरीचा मेसेज तयार झालाय. आता मांजरीने हा मेसेज दिला, ब्रॉडकास्ट चेंज बॅकड्रॉप. पण मांजरीने हा मेसेज पाठवला, पण जर तो मेसेज समोर म्हणजे जो मेसेज जिथे पोचवायचा तिथे मिळालाच नाही तर काहीच ॲक्शन नाही होणार. जसं की आता मी ग्रीन फ्लॅगवर क्लिक केलं तर आपण बघू शकतो मांजर ग्लाइड तर झाली पण बॅकड्रॉप नाही चेंज झाला. का? कारण मांजरीने मेसेज तर पाठवला चेंज बॅकड्रॉप, पण बॅकड्रॉपला कळलंय का की काय करायचंय? नाही. तर म्हणून आपण काय करूया, इथे बॅकड्रॉपसाठी वेगळा कोड लिहूया. ठीक आहे, इथे स्प्राईटसाठी लिहित होतो आपण मगाशी, कॅटसाठी लिहित होतो. आता आपण बॅकड्रॉपवर क्लिक करणार आणि बॅकड्रॉपसाठी कोड लिहिणार. ठीक आहे, सगळ्यात पहिला तर अगेन जसं आपण कोडची सुरुवात करतो, वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक्ड. तर वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक्ड हे जेव्हा होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात पहिला बॅकग्राऊंड हा व्हाईट असायला पाहिजे. बरोबर, आपले 2 बॅकड्रॉप आहेत. आपण कोडची सुरुवात इथून करतोय, करेक्ट. पहिला व्हाईट बॅकड्रॉप असणार, मी ग्रीन फ्लॅग क्लिक केला आणि मांजर सरकली. ठीक आहे, आता चेंज नाही झाला बॅकड्रॉप. चेंज का नाही झाला? कारण जो बॅकड्रॉपवाला कोड आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलाच नाही जो मांजरने पाठवलाय. काय मेसेज आहे? ब्रॉडकास्ट चेंज बॅकड्रॉप. ठीक आहे, मग तो मेसेज पोहोचण्यासाठी आपण इथे ही कमांड वापरतोय. इव्हेंट्समध्ये जी कमांड आहे वेन आय रिसीव्ह. ठीक आहे, वेन आय रिसीव्ह ही कमांड ह्याच्यासाठी वापरतात की जिथे जिथे ब्रॉडकास्टचा मेसेज पाठवला गेलाय, ब्रॉडकास्ट चेंज बॅकड्रॉप, आपल्या मेसेजचं नाव आहे चेंज बॅकड्रॉप, तर तो मेसेज जर मला रिसीव्ह करायचा आहे तर मला वेन आय रिसीव्ह ही कमांड वापरावी लागते. ठीक आहे, मग आता आपल्याला कुठला मेसेज रिसीव्ह करायचा आहे? चेंज बॅकड्रॉप. मग आपण इथे काय करणार, बॅकड्रॉप्समध्ये जाणार आणि बोलणार की वेन आय रिसीव्ह चेंज बॅकड्रॉप. म्हणजे मांजरीने मेसेज पाठवलाय चेंज बॅकड्रॉप, तो जेव्हा मला मिळेल तेव्हा मी बॅकड्रॉप चेंज करणार. मग आपण स्विच बॅकड्रॉप टू कॅसल, कारण आपला जो सेकंड बॅकड्रॉप आहे जसं इथे आपण बघतोय, पहिला बॅकड्रॉप 1 आहे प्लेन आणि कॅसल 2 हा कॅसलवाला सेकंड बॅकड्रॉप आहे. ठीक आहे, तर मग आपण कॅसल 2ला चेंज करतोय त्याला. आता आपण हा कोड रन करून बघूया काय होतंय. तर जसं आत्ता आपण बघितलं की बॅकड्रॉप चेंज झालाय. का? तर इथे ब्रॉडकास्ट झाला चेंज बॅकड्रॉप आणि इथे रिसीव्ह सुद्धा झाला चेंज बॅकड्रॉप. ठीक आहे, म्हणजे कॅटकडून तो ब्रॉडकास्ट झाला आणि बॅकड्रॉपकडे तो रिसीव्ह झाला, कारण आपल्याला बॅकड्रॉपमध्ये चेंज करायचे आहेत. ठीक आहे, आता आता आपण जर परत रन केलं तर तुम्ही नोटीस कराल की बॅकड्रॉप तोच राहिलाय. बॅकड्रॉप चेंज नाही होत आहे जेव्हा आपण रीरन करतोय. ठीक आहे, हे का होतंय? कारण जर आपण बॅकड्रॉपच्या कोडमध्ये बघितलं तर इथे आपण त्याला रिसेट नाही करत आहे. म्हणजे एकदा तो कॅसलमध्ये चेंज झाला की तो तसाच राहतोय. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याला सांगायचंय की वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक्ड देन स्विच बॅकड्रॉप टू
बॅकड्रॉप 1 विच इज प्लेन बॅकड्रॉप. ठीक आहे, म्हणजे आपण काय सांगतोय, ग्रीन फ्लॅग जेव्हा क्लिक होणार तेव्हा एकतर बॅकड्रॉप हा प्लेन असायला पाहिजेत आणि मांजर ही 2 सेकंडसाठी सरकायला पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सरकल्यानंतर मांजर 1 सेकंड थांबणार आणि बोलणार. बोलणार म्हणजे ब्रॉडकास्ट करणार, चेंज बॅकड्रॉप. हा चेंज बॅकड्रॉप मेसेज आपण बॅकड्रॉप्सच्या कमांड, जो हा एरिया आहे तिथे आपण रिसीव्ह करणार. वेन आय रिसीव्ह चेंज बॅकड्रॉप, स्विच बॅकड्रॉप टू कॅसल 2. तर आता आपला कोड कंप्लीट झालाय. ठीक आहे, आता मी रन केलं. बघा, पहिला बॅकड्रॉप व्हाईट झाला, मांजर ग्लाईड झाली आणि मग बॅकड्रॉप चेंज झाला. परत मी रिरन केलं, परत बॅकड्रॉप व्हाईट होईल, मांजर ग्लाईड होईल आणि बॅकड्रॉप चेंज होईल. तर ह्याच्यासाठी आपण ब्रॉडकास्टिंग वापरतोय. आता सपोज आपल्याला ह्याच्यात अजून एक गोष्ट ऍड करायची आहे की मांजर सरकून जेव्हा इथे पोचेल आणि ती ब्रॉडकास्ट चेंज बॅकड्रॉप करेल, तेव्हाच आपल्याला अजून एक स्प्राईटची एंट्री करायची आहे. ठीक आहे, म्हणजे मांजर ग्लाईड झाली, 1 सेकंड थांबली आणि ती बोलली चेंज बॅकड्रॉप, ब्रॉडकास्ट चेंज बॅकड्रॉप, आणि मग बॅकड्रॉप आपला चेंज झाला. वेन आय रिसीव्ह चेंज बॅकड्रॉप, स्विच बॅकड्रॉप. पण आता याच्यात आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे. जेव्हा बॅकग्राऊंड चेंज होणार आहे तेव्हा आपल्याला अजून एक स्प्राईटची एंट्री करायची आहे. ठीक आहे, म्हणजे एक मुलगी एंटर होणार इकडे. तर आपण काय करायचं याच्यासाठी, पहिला तर एक मुलगी ऍड करायची स्प्राईट म्हणून. ठीक आहे, आणि ही सुरुवातीला दिसायला नको पाहिजेत. ठीक आहे, आता आपण कोड रन केला तर आपल्याला दिसेल ही इथेच उभी आहे, पण ही आपल्याला सुरुवातीला नको आहे. ती आपल्याला बॅकड्रॉप चेंज झाल्यावर पाहिजेत. मग काय करायचं आपण, सुरुवात म्हणजे काय, ग्रीन फ्लॅग. बरोबर, मग आपण बोलायचं की जेव्हा सुरुवात होईल, पहिला तर ह्या स्प्राईटवर क्लिक करायचं मुलीवर आणि बोलायचं की जेव्हा सुरुवात होईल, ग्रीन फ्लॅग क्लिक होईल, तेव्हा तू दिसू नकोस, कारण तू सुरुवातीला नाही आहेस. मग दिसू नकोस म्हणजे तिला हाईड करायचं. ठीक आहे, ग्रीन फ्लॅग झाली, सुरुवात झाली, तेव्हा तू दिसू नकोस म्हणून तिला आपण हाईड केलंय. पण जेव्हा आपल्याला ब्रॉडकास्टचा मेसेज पोहोचेल, म्हणजे ब्रॉडकास्टचा काय मेसेज होता मांजरीचा, चेंज बॅकड्रॉप. तर आता ही जी मुलगी आहे तिला जेव्हा तो मेसेज मिळेल तेव्हा तिला शो व्हायचंय. म्हणजे पहिला ती लपलेली, आपण तिला पहिला हाईड केलेलं सुरू झाल्यावर, आता तो मेसेज मिळाला तिला शो व्हायचंय. तर आपण बघू शकतो, एका मांजरीने मेसेज पाठवला चेंज बॅकड्रॉप, पण तो मेसेज 2 ठिकाणी वापरला गेला. एक तर ह्या मुलीने वापरला, ज्याच्यात ती पहिला लपली आहे, ती इथे दिसायला सुरू होते, आणि दुसरा तर ह्या बॅकड्रॉपच्या कमांड्समध्ये वापरलंय, जिथे पहिला पांढरा बॅकड्रॉप होता आणि मेसेज रिसीव्ह झाला, म्हणजे ब्रॉडकास्टवाला जो मेसेज रिसीव्ह झाला त्याच्यानंतर बॅकड्रॉप चेंज होतोय. तर 2 ठिकाणी आपण वापरलंय. आता ते कसं इथे मूवी सारखं दिसतं ते आपण रन करून बघूया. तर बघा, आता तुम्हाला इथे दिसेल की मी रन केलं, पहिला बॅकड्रॉप व्हाईट झाला, मांजर सरकली, आता बॅकड्रॉप पण चेंज झाला आणि मुलगी पण आली. ठीक आहे, आपण ह्या सगळ्या कामांसाठी ब्रॉडकास्टिंग वापरतो, कारण जर आपण हे नसतं वापरलं तर मुलीला कसं समजणार की मांजर सरकून बॅकड्रॉप चेंज होईल तेव्हा मला यायचंय. तर अशा ठिकाणी आपण ब्रॉडकास्टिंग वापरतो. हे असंच झालं की जसं नाटकात एखादा कलाकार काम करतोय आणि त्या कलाकाराला एखादा डायलॉग बोलायचा आहे आणि तो डायलॉग बोलून झाल्यानंतर संपल्यानंतर त्याला दुसऱ्या कलाकाराची एंट्री व्हायला पाहिजेत. मग त्याचा डायलॉग संपल्यानंतर सपोज त्याने हात वर केला आणि त्याचा हात वर करणं हा एक सिग्नल आहे. मग जेव्हा तो दुसरा कलाकार आहे तो हात वर बघितलेला बघणार आणि मग तो एंटर होणार स्टेजवर. तर हे ब्रॉडकास्टिंग आपण तसं वापरतोय. आता आपण जी ॲक्च्युअल स्टोरी आहे, मनी माऊस शहाणी होते, ती डिझाईन करूया ब्रॉडकास्टिंग वापरून. ठीक आहे, तर मी नवीन फाईल बनवते, हे सेव्ह करून ठेवते. आणि आपण एक नवीन फाईल बनवूया.
आता ह्याच्यात तर सगळ्यात पहिला आपण स्टोरीची सुरुवात बघूया आणि आपल्याला कुठले कुठले स्प्राईट लागणार आहेत आणि कुठले कुठले बॅकड्रॉप लागणार आहेत ते आपण आधीच ऍड करून घेऊया. तर ह्याच्यात काय सांगितलंय, बर्थडे पार्टी असे शीर्षक पान वापरा. ठीक आहे, वाढदिवसाची पार्टी आहे आणि त्याच्यात काय काय घडतंय ते आपल्याला करायचंय डिझाईन कोडमध्ये. आता सगळ्यात पहिला पॉइंट काय दिलाय त्यांनी, बर्थडे पार्टी असं शीर्षक पान वापरा. ठीक आहे, म्हणजे हे शीर्षक पान वापरण्यासाठी आपल्याला एक बॅकड्रॉप ऍड करावा लागेल. तो बॅकड्रॉप आपण ऍड करूया. इथे आपण एक चला हा बॅकड्रॉप आपण घेऊया का. चला प्लेन बॅकड्रॉपच आपण घेऊया, त्याचा एक कलर ठेवूया. अं, त्याला हा कलर ठेवूया आपण. हम्म. हा बॅकड्रॉप घेऊन बघूया. आणि ह्या बॅकड्रॉप मध्ये कलर आपण चेंज करूया. ठीक आहे, आणि ह्याला आपण जसं त्यांनी सांगितलंय की एक शीर्षक पान वापरायचंय. मग बॅकड्रॉप मध्ये ह्या एकतर ह्या बॅकड्रॉपचं आपण नाव चेंज करूया आणि टायटल पेज असं देऊया, म्हणजे शीर्षक पान. ठीक आहे, आणि इथे आपण एक टेक्स्ट बॉक्स ऍड करूया. टेक्स्ट बॉक्स जो पेंटमध्ये पण आपण यूज करतो. टेक्स्ट बॉक्स म्हणजे इथे काहीतरी लिहिण्यासाठी आपण वापरणार. तर इथे आपण लिहूया बर्थडे पार्टी. कलर आपण चेंज करूया. आणि साईज पण थोडीशी मोठी करूया. तर आपण बर्थडे पार्टी असं हे पान एक बनवलं. ठीक आहे, तर आता हे एक बॅकड्रॉप झाला आपला बर्थडे पार्टी जो त्यांनी इथे लिहिलाय. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलंय पार्टी पार्श्वभूमी वापरा, म्हणजे पार्टीचा पण एक बॅकड्रॉप आपल्याला वापरायचा आहे. तर मग तो पण एक बॅकड्रॉप आपण सिलेक्ट करूया. सो पार्टीवाला आपण बॅकड्रॉप आहे तो पण एक सिलेक्ट केला. तर आता इथे तुम्हाला दोन बॅकड्रॉप दिसतील, एक टायटल पेज आणि एक पार्टीवाला. ठीक आहे, आता त्यांनी काय लिहिलंय, तिसरी स्टेप काय आहे, मनीमाऊ खुश आहे आणि इकडून तिकडे फिरत आहे. सो मनीमाऊ आपल्याला लागणार आहे. तर आपण इथे मनीमाऊ ऍड करूया. आणि चौथी स्टेप आहे, कृष्ण आत येतो आणि त्या मनीमाऊला असे फिरताना पाहून त्याला मजा येते. तर मग कृष्णाला आपल्याला ऍड करावं लागेल. मग आपण कृष्णासाठी एक मुलगा घेऊया. कोणता घ्यायचा. आपण हा मुलगा घेऊया. ठीक आहे, याचं नाव आपण कृष्णा ठेवूया.
हं. आता नेक्स्ट स्टेप काय त्यांनी लिहिलंय, त्याच्याकडे जादूचा बॉल असतो जो तो पार्टी हॉलमध्ये फेकतो आणि स्वतः अदृश्य होतो. आता त्याच्याकडे जादूचा बॉल असतो. मग आपल्याला जादूचा बॉल पण इथे ऍड करावा लागेल. मग आपण बॉल घेऊया. तर तो पण आपण इथे ऍड केलाय. ठीक आहे, त्याला आपण नाव देऊया मॅजिक बॉल. ठीक आहे. आता काय, बॉल कसाही वेडावाकडा फिरू लागतो आणि मनीमाऊला लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय लिहिलंय पुढे, जेव्हा मनीमाऊला तो बॉल लागतो तेव्हा ती दचकते आणि म्हणते अरे लागलं, आणि म्हणते मी आता या पार्टीतून निघून जाते. ती पार्टीतून निघून जाते पण बॉल तिचा पाठलाग करतो आणि तिला परत मारतो. आता जर ती पार्टीतून निघून जाते तर ती पार्टीतून कुठेतरी बाहेर जात असेल, बरोबर? मग तो बाहेरचा पण बॅकड्रॉप आपल्याला दाखवावा लागेल. बरोबर, मनीमाऊ जेव्हा बॉल लागल्यावर निघून जाईल, तर ती जर पार्टीतून निघून जाते तर मग आपल्याला पार्टीचा बॅकड्रॉप चेंज करावा लागेल. मग इथे आपण अजून एक बॅकड्रॉप ऍड करूया आणि आपण एक कुठला तरी घराच्या बाहेरचा बॅकड्रॉप ऍड करूया. कदाचित आपण बीच मालिबू करू शकतो. बीचचं नाव आहे का? तर हा आपण तिसरा बॅकड्रॉप इथे ऍड केलाय. पहिला टायटल पेज आहे बर्थडे पार्टीचं शीर्षक पान, मग पार्टी, आणि मग पार्टीतून मनीमाऊ जिथे निघून जाईल रागाने तो बीच. असे बॅकड्रॉप आपण सगळे ऍड केलेत. आता ती पार्टीतून निघून जाते पण बॉल तिचा पाठलाग करतो आणि तिला परत मारतो. ठीक आहे. आणि एक सेकंड, फोन मी लॅपटॉप चार्जिंगला लावते. त्याच्यानंतर 9वी स्टेप काय आहे, ती गोंधळून जाते. तिला तिच्या आईचा सल्ला आठवतो की जेव्हा कोणीतरी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्याशी न घाबरता बोला. नंतर नेक्स्ट स्टेप आहे, ती बॉलला सांगते तू हे काय करत आहेस, मला तू दुखावत आहेस. नंतर 11वी स्टेप आहे, बॉल तिला सॉरी म्हणतो आणि नाहीसा होतो. 12वी स्टेप आहे, मनीमाऊ पार्टीत परत येते. आणि 13वी स्टेप आहे, पार्टीचे यजमान आणि कृष्णा तिचे स्वागत करतात आणि तिच्या शहाणपणाबद्दल अभिनंदन करतात. तर आता आपण कृष्णाला तर ऍड केलंय, मनीमाऊला पण ऍड केलंय, बॉलला पण ऍड केलंय, पण आपण अजून पार्टीचे यजमान म्हणजे पार्टीचे होस्ट, म्हणजे ज्या मुलीची पार्टी आहे तिला आपण नाही ऍड केलंय. मग आता तिला पण आपल्याला ऍड करायचं ह्या स्टोरीत. मग आपण एक मुलगी ऍड करूया आणि ह्या मुलीला आपण नाव देऊया सिया. आता आपण सगळे जे आपल्याला स्प्राइट्स लागणार आहेत ते सगळे ऍड करून घेतलेत. आपल्याला जे बॅकड्रॉप्स लागणार आहेत ते पण आपण सगळे ऍड करून घेतलेत. आता आपण कोड लिहायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला तर आपण बघू की, सॉरी, जी पार्टी जेव्हा सुरू होते तेव्हा आपल्याला दिसतंय की पहिला स्टेप, जी पहिली स्टेप होती, बर्थडे पार्टी असं शीर्षक पान वापरा. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टी पार्श्वभूमी वापरा. म्हणजे पहिलं आपल्याला शीर्षक पान दिसायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग पार्टीचं बॅकड्रॉप यायला पाहिजेत. तर सगळ्यात पहिलं आपण बॅकड्रॉपचा कोड बघूया. ठीक आहे. तर जर सगळ्यात पहिला ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावर बर्थडे पार्टी हे दिसायला पाहिजेत. तर मग काय करणार आपण की बॅकड्रॉप्सवर क्लिक करणार आणि बोलणार की वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक्ड स्विच बॅकड्रॉप टू टायटल पेज. म्हणजे हे बर्थडे पार्टीवालं जे टायटल पेज आहे ते दिसायला पाहिजे ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावर. मग आपण टायटल पेज वर क्लिक करणार आणि थोडंसं 2 सेकंडचा आपण एक गॅप ठेवणार. कारण जसं मी म्हणाली की आपण जर गॅप नाही ठेवला तर आपल्याला ते चेंजेस पटकन दिसणार नाहीत. मग आपण टायटल पेज चेंज केलं, 2 सेकंड थांबलो आणि मग
आपण म्हणालो की ब्रॉडकास्ट स्टार्ट पार्टी. ठीक आहे. आता ब्रॉडकास्ट स्टार्ट पार्टी हा मेसेज मी दिला म्हणजे काय, आता मी सगळ्या स्प्राईट्सना आणि सगळे जे बाकीचे पण बॅकड्रॉप्स आहेत कोडमध्ये त्यांना सांगतोय की स्टार्ट पार्टी, म्हणजे बर्थडे पार्टीचं पेज येऊन गेलं आणि स्टार्ट पार्टीचा मेसेज दिला. आता स्टार्ट पार्टीचा मेसेज दिला आपण म्हणजे हे बर्थडे पार्टीचं पान चेंज होऊन ॲक्च्युअल पार्टीचं दिसायला पाहिजेत. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण हा मेसेज इथेच परत रिसीव्ह करणार. वेन आय रिसीव्ह स्टार्ट पार्टी म्हणजे पहिला हिरवा हा ग्रीन फ्लॅग क्लिक केला आपण, त्याच्यानंतर काय झालं आपण बघूया इथे. ग्रीन फ्लॅग पहिला मी हे इकडे रॅन्डम ठेवते आणि मग ग्रीन फ्लॅग क्लिक करते. आता ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावर काय होईल, बॅकड्रॉप चेंज होऊन टायटल पेज होईल आणि 2 सेकंड थांबेल आणि मग ब्रॉडकास्ट स्टार्ट पार्टी असा मेसेज ब्रॉडकास्ट होईल. आता मी सुरू करते. आता जसं आपण बघितलं फक्त बर्थडे पार्टी हे पेज चेंज झालं, म्हणजे आधी जर पार्टी होतं तर मी जेव्हा ग्रीन फ्लॅग क्लिक करेन तेव्हा स्विच बॅकड्रॉप टू टायटल पेज हे ॲक्शन झाली आहे. पण आपल्याला काय करायचंय, हे शीर्षक पान दाखवल्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, पार्टी पार्श्वभूमी वापरा. मग ती चेंज करण्यासाठी आपण हा ब्रॉडकास्ट मेसेज जो स्टार्ट पार्टीवाला आहे तो वापरणार, की जेव्हा स्टार्ट पार्टी हा मेसेज मला मिळेल, वेन आय रिसीव्ह स्टार्ट पार्टी, आणि हा आपण स्टेजमध्येच करतोय कारण आपल्याला स्टेज चेंज करायचं आहे. मग वेन आय रिसीव्ह स्टार्ट पार्टी स्विच बॅकड्रॉप टू पार्टी. आता मी हे करणार तेव्हा काय होणार, पहिला तर ग्रीन फ्लॅग क्लिक केला की मग स्विच बॅकड्रॉप टू टायटल पेज म्हणजे बर्थडे पार्टीचं पेज दिसणार आणि मग 2 सेकंड थांबणार आणि मग ते बोलणार स्टार्ट पार्टी, आणि स्टार्ट पार्टी हा मेसेज जेव्हा मला मिळणार तेव्हा माझं स्टेज चेंज होणार टू पार्टी. आता आपण रन करून बघूया हे एवढं होतंय का. आता मी कोड रन करते तर बघा पहिला टायटल पेज आलं आणि मग पार्टी पेज आलं. तर हे आपण असं स्टेजमध्येच तो मेसेज वापरलाय, म्हणजे तिथेच ब्रॉडकास्ट केला आणि तिथेच वापरला, कारण स्टार्ट पार्टी नंतर आपल्याला सगळ्यात पहिला पार्टीचा बॅकड्रॉप चेंज करायचा आहे. ठीक आहे. आता आपण इकडे ब्रॉडकास्ट करूया पार्टी बिगिन्स, म्हणजे आता पार्टी सुरू तर झाली, पार्टीचा बॅकड्रॉप पण चेंज झाला, आता पार्टीचा बॅकड्रॉप दिसतोय. मग आपण ब्रॉडकास्ट करूया नेक्स्ट मेसेज पार्टी बिगिन्स म्हणजे पार्टी सुरू होते. म्हणजे पहिला पार्टी स्टार्ट पार्टी, मग पार्टीचा बॅकग्राऊंड घेतला आणि मग ब्रॉडकास्ट केलं पार्टी बिगिन्स. आता जेव्हा पार्टी बिगिन होते तेव्हा आपले सगळे स्प्राईट येणार आहेत. पहिला आपले हे सगळे स्प्राईट नाही आहेत तिकडे, बरोबर. जसं आपण बघितलं इथे कशाचाच कोड अजून आपण लिहिलेला नाहीये. तर आपण काय करणार, सगळ्यात पहिला तिसरी स्टेप काय आहे, मनी माऊ खुश आहे आणि इकडून तिकडे फिरत आहे. म्हणजे जेव्हा बर्थडे पार्टी हे शीर्षक पान आलं आणि मग त्याच्यानंतर पार्टीचा बॅकड्रॉप आला, त्याच्यानंतर ना तिकडे बॉल आहे, ना तिकडे कृष्णा आहे, ना तिकडे सिया आहे, तिकडे फक्त मांजर आहे. कारण आपल्याला स्टोरीमध्ये काय सांगितलंय, मनी माऊ खुश आहे आणि इकडून तिकडे फिरत आहे. म्हणून आत्ता आपल्याला मनी माऊच्या कोडमध्ये चेंजेस करायचे. तर सगळ्यात पहिला तर जेव्हा ग्रीन फ्लॅग क्लिक होणार आहे तेव्हा मनी माऊला आपण हाईड करतोय. तर मनी माऊला आपण का हाईड करतोय, जसं मी सांगितलं इथे सुरुवातीला जे टायटल पेज आहे बर्थडे पार्टी असे शीर्षक पान आहे, ह्याच्याने आपण सुरुवात करतोय आणि आपल्याला स्टोरीमध्ये जसं आपण बघतोय ही जेव्हा सुरुवात होते तेव्हा तिथे कोणीच नसणार आहे. ना तिथे मांजर आहे, ना तिथे कृष्णा आहे, ना मॅजिक बॉल आहे, सी आहे, हे चौघही तिथे नसणार आहेत. तेव्हा फक्त आपल्याला हे टायटल पेज दिसायला पाहिजे. जसं पुस्तकाचं पहिलं पान असतं तसं तसं फक्त हे दिसायला पाहिजे. किंवा मूवी आपण जेव्हा सिनेमा बघायला जातो तेव्हा फक्त पोस्टर दिसतं आपल्याला सुरुवातीला, तसं हे पोस्टर आहे. मग त्याच्यात हे चौघही दिसायला नको पाहिजेत. मग आपण काय म्हणतोय, ग्रीन फ्लॅग जेव्हा क्लिक होईल तेव्हा आपण काय करतोय, स्टेज चेंज करतोय टायटल पेजला आणि मांजरीला आपण सांगतोय तू नको दिसूस. ठीक आहे.
आणि तेव्हा आपण सगळ्यांनाच सांगतोय की तुम्ही नका दिसू. मग काय करणार आपण, सगळ्यांसाठी सेम कोड वापरायचा आहे. वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक्ड, कृष्णाला पण आपण हाईड म्हणजे लपायला सांगतोय, बॉलला पण आपण लपायला सांगतोय, आणि सियाला पण आपण लपायला सांगतोय. तर जेव्हा मी हे कोड रन करेन तुम्हाला दिसेल की सुरुवातीला मगाशी हे चौघं पण इकडे दिसत होते, आता तसं नाही होणार. आता ते चौघं पण नाही दिसणार. तर आपण रन करून बघूया. तर बघा ते चौघं पण इथे इथे दिसत नाही आहेत, आणि बॅकड्रॉप पण चेंज झालाय कारण आपण इथे बॅकड्रॉपचा कोड ऑलरेडी केलाय. वेन आय रिसीव्ह स्टार्ट पार्टी, स्विच बॅकड्रॉप टू पार्टी. आता वेन आय रिसीव्ह स्टार्ट पार्टी, स्विच बॅकड्रॉप टू पार्टी. तर ह्याच्यामुळे काय झालं, बॅकड्रॉप तर चेंज झाला, पण जेव्हा स्टार्ट पार्टी येतंय तेव्हा मांजर पण येते. जसं आपण बघितलं, पार्टी पार्श्वभूमी वापरा, मनीमाऊ खुश आहे आणि इकडून तिकडे फिरत आहे. म्हणजे जेव्हा हा पार्टीचा पार्श्वभूमी किंवा बॅकड्रॉप येणार तेव्हा मनीमाऊची पण एंट्री होणार. म्हणजे हा स्टार्ट पार्टीवाला जो मेसेज आहे, जिथे पार्टी चेंज झाली, पण म्हणजे बॅकड्रॉप चेंज झाला, पण बॅकड्रॉप चेंज झाल्यानंतर ते काय म्हणतात, पार्टी बिगिन्स. म्हणजे आता त्यांनी मेसेज ब्रॉडकास्ट केला की आता पार्टी सुरू झाली. मग हा पार्टी बिगिन्सचा जो मेसेज आहे, आपण हे पार्टी बिगिन्स करूया, पार्ट बिगिन्स झाले, चेंज करून पार्टी बिगिन्स हा मेसेज करूया. सो पार्टी बिगिन्स हा मेसेज जेव्हा इथून ब्रॉडकास्ट झाला तेव्हा तो मांजरीने रिसीव्ह करायला पाहिजेत. म्हणजे इथे आपण वापरणार वेन आय रिसीव्ह, म्हणजे तो जो ब्रॉडकास्ट केलाय मेसेज पार्टी बिगिन्स, तो मांजरीने इथे पकडायचा. आणि पार्टी बिगिन्स झाल्यावर मांजर आधी लपलेली ती आता दिसायला पाहिजेत, म्हणून आपण शो ऍड करायचं. ठीक आहे, आता आपण परत रन करून बघूया. आपल्याला कळेल की हे बाकीचे स्प्राइट्स दिसणार नाहीत कारण आपण त्यांना हाईड केलंय, पण मांजर दिसेल. आणि मांजर कधी दिसेल, जेव्हा पार्टी बिगिन होईल. वेन आय रिसीव्ह पार्टी बिगिन्स. आणि पार्टी बिगिन कधी होईल, जेव्हा हा बॅकड्रॉप आहे तो टायटल पेजचा चेंज होऊन पार्टी होईल. ठीक आहे, म्हणजे ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावर पहिला बॅकड्रॉप चेंज झाला टू शीर्षक पानवाला जो टायटल पेज आहे, त्याने ब्रॉडकास्ट केलं स्टार्ट पार्टी. स्टार्ट पार्टी जेव्हा रिसीव्ह झाला तेव्हा स्विच केला बॅकड्रॉप, बॅकड्रॉप चेंज केला टू पार्टी बॅकड्रॉप. आणि एकदा का पार्टी बॅकड्रॉप आला मग त्याने मेसेज पाठवला की ब्रॉडकास्ट पार्टी बिगिन्स. आणि हा मेसेज मांजरीने रिसीव्ह केला, वेन आय रिसीव्ह पार्टी बिगिन्स, आणि ती दिसली. ठीक आहे, मी आता रन करते. तर आता आपली मांजर इकडे आलेली आहे. पण ह्याच्यात काय लिहिलंय, मनीमाऊ खुश आहे आणि इकडून तिकडे फिरत आहे. मग आपल्याला तिला इकडून तिकडे फिरण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण काय कोड वापरतोय, कारण आपण हे खूप वेळा केलंय. तर मग आपण तिला एका पोझिशनवर पाठवूया. गो टू, आपण एक्स किती घेऊया, एक्स -150 घेऊया. हे आपण नंतर चेंज करू शकतो पूर्ण स्टोरी तयार झाल्यावर, पण सुरुवातीला आपण -150 घेऊया मे बी. आणि वाय पण -100 घेऊया, म्हणजे ती इथे कुठेतरी खाली कोपऱ्यात राहील. जे आपण बघितलेलं एक्स वायच्या व्हॅल्यूनुसार कसं पोझिशन चेंज होते हे आपण बघितलेलं मागे. सो त्याच्यानुसार मी इथे मायनस घेतले दोन्ही, म्हणजे ती ह्यावाल्या चौकोनात राहील खाली. आता आपण त्याची सेट रोटेशन स्टाईल करूया लेफ्ट टू राईट, कारण जसं आपण बघितलेलं की ती इथे येऊन बाउन्स होते आणि बाउन्स झाल्यावर ती उलटी होते. ती उलटी होऊ नये म्हणून त्याला आपण रोटेशन स्टाईल दिले, डावीकडून उजवीकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण तिला एकाच डिरेक्शनमध्ये जायला सांगायचंय, पॉइंट इन डिरेक्शन. आणि आपण ते 90 करूया कारण आपल्याला तिला ह्या साईडला चालायला सांगायचंय. ठीक आहे, आणि मग आपण तिला कंटिन्यूस इकडे तिकडे फिरायला सांगायचंय. मग फॉर एव्हर मूव्ह 10 स्टेप्स, आणि इफ ऑन एज
बाउन्स. हा तर कोड आपल्याला खूप वेळा आपण केलाय की मांजर इकडे तिकडे करण्यासाठी काय करायचं. आता आपण हा कोड रन करून बघूया सुरुवातीपासून कसं काय होतंय. शीर्षक पान आलं, पार्टी पान आलं आणि मांजर इकडे तिकडे करते. ठीक आहे. आता पुढची स्टेप काय बघा, की कृष्ण आत येतो आणि त्याला मनीमाऊला असे फिरताना पाहून मजा वाटते. ठीक आहे. आता मांजर इथे फिरत राहणार आहे, आपण तिला फॉरेवर मध्ये टाकलंय आणि जेव्हा कृष्ण आत येतो तेव्हा सुद्धा मांजर फिरतच असणार आहे, तिला आपण थांबवायचं नाहीये. मग आपण काय करायचं, कृष्णावर जायचं आणि हे लक्षात ठेवायचं की कृष्णा सुद्धा जेव्हा पार्टी सुरू होणार आहे तेव्हाच येणार आहे. ठीक आहे. सो इथे पार्टी बिगिन्सचा ऑलरेडी मेसेज पाठवलेला आहे. मांजरची एंट्री झालेली आहे. आता कृष्णाची एंट्री होणार, कारण कृष्णा पण लपलेला. तो कधी येणार, जेव्हा पार्टी बिगिन्सचा त्याला मेसेज मिळणार. सो आपण कृष्णावर गेलो आणि कृष्णाचा कोड आता लिहितोय. वेन आय रिसीव्ह पार्टी बिगिन्स, मला पार्टी बिगिन्स हा मेसेज जेव्हा मिळेल तेव्हा शो करायचं आपण, म्हणजे पहिलं तर कृष्णा दिसणार. आता आपण रन करून बघूया काय होतंय. मग आजपासून नव्हता कृष्णा, पार्टी बिगिन्सचा मेसेज मिळाल्यावर तो येणार आहे, म्हणजे मांजर आणि कृष्णा एकत्र येणार आहेत पार्टीमध्ये. किंवा आपण त्यांना एकत्र यायचं नसेल, थोड्या वेळाने जर कृष्णाला यायचं असेल तर आपण इथे मांजरीच्या कोडमध्ये किंवा इथे कृष्णाच्या कोडमध्ये त्याला जेव्हा मेसेज मिळतो पार्टी बिगिन्स, तेव्हा त्याला लगेच शो करण्यापेक्षा आपण त्याला थोडंसं थांबायला सांगूया. सो आपण काय म्हणतोय, पार्टी बिगिन्सचा जेव्हा मला मेसेज मिळेल तेव्हा मी 1 सेकंड थांबेन आणि मग मी शो होईन, मग मी दिसेन. आपण हे केल्यावर काय होईल, की मांजर तर आधीच दिसेल इकडे तिकडे करताना, कृष्णा थोड्या वेळाने येईल. तर मग आपण रन करून बघूया. मांजर आले, कृष्णा थोड्या वेळाने आलाय. ठीक आहे. आता हे झालं कृष्णाचं. आता पुढचा काय स्टेप, त्याच्याकडे जादूचा बॉल असतो जो तो पार्टी हॉलमध्ये फेकतो आणि स्वतः अदृश्य होतो. ठीक आहे. तर जेव्हा कृष्णा तो बॉल फेकणार आहे तेव्हा तो थ्रो बॉल असा मेसेज ब्रॉडकास्ट करेल. सो आपण कृष्णाकडे जाऊया आणि थ्रो बॉल, इथे आपण काय केलंय, 1 सेकंड थांबून कृष्णा दिसतोय आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला ते बॉल टाकण्याच्या आधी तो काय म्हणतो, त्याला मनीमाऊला पाहून मजा येते. मग तो म्हणतो की हा हा लुक ॲट, ह्याच्यात असं लिहिलेलं नाहीये पण तो बॉल टाकण्याआधी आपण एक त्याला मेसेज काहीतरी दाखवूया. ठीक आहे. त्याला मजा येत असते, बरोबर, कृष्णा आत येतो आणि त्याला माऊला फिरताना पाहून मजा येते. मग आपण असं म्हणूया, एकतर आपण त्याला एका पोझिशनवर पाठवूया, कारण तो मध्येच असा कुठेतरी उभा आहे, तर त्याची पण एक आपण पोझिशन फिक्स करूया. गो टू, मांजरीची आपण काय केली आहे, -150 -100. मग कृष्णाची आपण -170 -100 करून बघूया. ठीक आहे. आणि कृष्णा असं म्हणणार की हा हा, लुक ॲट मनी माऊ रनिंग अराउंड.
म्हणजे कृष्णाला मजा येते हे बघून, तर तो म्हणतो हा हा लुक ॲट मनी माऊ रनिंग अराउंड. आता आपण हे रन करून बघूया कोड कसा आणि किती चालतोय आपला. ठीक आहे. आता कृष्णा म्हणाला की त्याला मजा येते बघून. पण आपल्याला नेक्स्ट स्टेप काय सांगितले, मजा येते त्याला, पण तो काय करतो, त्याच्याकडे जादूचा बॉल असतो जो तो पार्टी हॉलमध्ये फेकतो आणि स्वतः अदृश्य होतो. म्हणजे जेव्हा तो असं म्हणतोय हा हा लुक ॲट मनी माऊ रनिंग अराउंड, बघा मनी माऊ कशी पळते इकडे तिकडे, तेव्हा त्याला एक ब्रॉडकास्ट करावा लागेल मेसेज. काय मेसेज ब्रॉडकास्ट करावा लागेल? थ्रो बॉल. ठीक आहे. थ्रो बॉल हा मेसेज त्याला ब्रॉडकास्ट करावा लागेल. कारण जसं इथे त्यांनी सांगितलं की तो बॉल फेकतो. आता जर तो बॉल फेकणार असेल तर बॉलला पण तर कळायला पाहिजेत की आपल्याला इथे दिसायचंय. तर मग ते त्याला कसं समजणार, जेव्हा कृष्ण हा मेसेज ब्रॉडकास्ट करणार थ्रो बॉल, मग मॅजिक बॉलला तो मेसेज रिसीव्ह होणार, वेन आय रिसीव्ह थ्रो बॉल. ठीक आहे. तोपर्यंत मॅजिक बॉल दिसणार नाहीये, तो थ्रो बॉल रिसीव्ह झाल्यावरच तो दिसणार, त्याच्या आधी ते लपलेलं आहे. ठीक आहे. पण त्याच्या आधी त्यांनी असं पण सांगितलंय की जादूचा बॉल पार्टीमध्ये फेकतो आणि स्वतः अदृश्य होतो. म्हणजे बॉल टाकल्यानंतर कृष्णा निघून जाणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला ते पण करायचंय, ब्रॉडकास्ट थ्रो बॉल. आपण आता कृष्णाच्या कोडवर आलोय आणि आपण इथे बोलतोय वेन आय रिसीव्ह थ्रो बॉल. म्हणजे कृष्णाच्याच कोडमध्ये आपण म्हणतोय जेव्हा थ्रो बॉल हा मेसेज मला मिळेल तेव्हा मी काय म्हणेन, कॅच दिस मॅजिक बॉल. म्हणजे हा मॅजिक बॉल कॅच कर असं म्हणणार मांजरीला. ठीक आहे. आणि गायब व्हायचं म्हणजे हाईड व्हायचं. ठीक आहे. म्हणजे थ्रोबॉल हा मेसेज जेव्हा इथे ब्रॉडकास्ट झालाय तेव्हा तो मेसेज पहिला स्वतः कृष्णाच रिसीव्ह करणार आणि बोलणार से कॅच, आणि बोलणार कॅच दिस मॅजिक बॉल, आणि स्वतः लपून जाणार. आता आपण रन करून बघूया तो खरंच कॅच दिस मॅजिक बॉल बोलून लपतोय का. तर बर्थडे पार्टी आहे, मांजर आहे, हा हा लुक ॲट मनी माऊ रनिंग अराउंड, कॅच दिस मॅजिक बॉल. ठीक आहे. आता तो कृष्णा गायब झालाय असं म्हणून. पण मॅजिक बॉल तर नाही आला, कृष्णा गायब झाला पण मॅजिक बॉल नाही आला का? कारण मॅजिक बॉलमध्ये आपण कोड लिहिलाच नाही की थ्रो बॉल मिळाल्यावर मला काय करायचंय. मग आपण मॅजिक बॉलचा कोड लिहूया. वेन आय रिसीव्ह थ्रो बॉल, गो टू कृष्णा. ते गो टूची जी पोझिशन असते, रॅन्डम पोझिशन किंवा वेगळे वेगळे इकडे पोझिशन असतात, तर टू कृष्णा म्हणजे काय की जसं आपण बघितलं, थ्रो बॉल जेव्हा ब्रॉडकास्ट केलाय कृष्णाने मेसेज, तेव्हा तो बॉल तो त्याच्या हातातून जायला पाहिजेत. बरोबर. कारण तो बॉल टाकतोय मग तो त्याच्या हातात दिसायला पाहिजेत, म्हणून आपण मॅजिक बॉलला काय म्हणतोय, गो टू कृष्णा. म्हणजे तो पहिला मॅजिक बॉल दिसतच नव्हता, पहिला तर तो कृष्णाच्या हातात दिसायला पाहिजे, म्हणून गो टू कृष्णा आणि मग शो. आता शो केलं. मग आपण रन करून बघितलं तर तो बॉल कृष्णाच्या हातात आपल्याला दिसेल. हम्म. आता काय झालं, कृष्णाच्या हातात तो बॉल तर होता पण कृष्णा आधीच गेला. बरोबर. मग आपल्याला काय करायचंय, बॉल दिसल्या दिसल्या आपण बॉलला एकतर कलर चेंज करायला सांगायचं, कारण त्यांनी काय लिहिलंय इथे, मॅजिक बॉल लिहिलंय, जादूचा बॉल आहे, जो जादूचा बॉलचा रंग बदलू शकतो. ठीक आहे. तर मग आपण त्याला त्याचा कलर बदलूया. चेंज कलर इफेक्ट बाय 25. आता ह्याच्याने काय होणार, आता हा पिवळा कलर आहे तो कदाचित चेंज होईल. ठीक आहे. आपण हे रन करून बघूया. जसं बघितलं आपण, बॉलचा कलर चेंज होऊन जांभळा झाला. ते बघा, पिवळा कलर असतो आधी. तर बॉलचा कलर चेंज होतोय. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर
बॉल हातात तर आला, पण त्या बॉलला हलायला पण तर सांगायला पाहिजेत आपण, कारण आपल्या स्टोरीमध्ये काय आहे, बॉल फेकलेला आहे. बरोबर, मग तो काही एकाच जागी उभा नसणार आहे. तो जसं की इथे लिहिलंय, बॉल कसाही वेडापाकडा फिरू लागतो. मग फिरू लागणं म्हणजे त्याला मूव्ह करायचं आहे आपण. बरोबर. तर जी मूव्ह करण्यासाठी आपल्याला एक मेसेज परत ब्रॉडकास्ट करावा लागेल, की ब्रॉडकास्ट बॉल मूव्ह किंवा मूव्ह बॉल, असं आपण करूया. आणि मूव्ह बॉल हा मेसेज, एक सेकंड, मूव्ह बॉल हा मेसेज तयार झालाय. ठीक आहे. सो मूव्ह बॉल हा मेसेज आता ब्रॉडकास्ट झालाय, म्हणजे एकदा बॉल आला आणि त्याचा कलर चेंज झाला की त्याला मूव्ह करायचंय. मग आपण बॉलच्याच कमांडमध्ये हा मेसेज रिसीव्ह करणार. जो आपण इथे ब्रॉडकास्ट केलाय तो मेसेज रिसीव्ह करणार. वेन आय रिसीव्ह बॉल मूव्ह मूव्ह बॉल, वेन आय रिसीव्ह मूव्ह बॉल, मग मला पुढची ऍक्शन करायची आहे. जे मांजर जो बॉल इकडे तिकडे करत असतो, ठीक आहे, ते आपल्याला करायचंय. तर बॉलचं पण आपण ह्याच्या आधी केलेला आहे कोड. सो मी ते त्याच्यावर जास्त वेळ नाही घालणार. फॉर एव्हर मध्ये कुठल्या पण एका रॅन्डम डिरेक्शन मध्ये आपण त्याला पॉइंट करूया. सपोज 60 केलं आणि बॉलला आपण मूव्ह करूया. इफ ऑन एज बाउन्स करूया, कारण तो एजवर येऊन आपटायला पाहिजेत. आणि जर तो मनीमाऊला टच झाला, म्हणजे इफ सेन्सिंग, सेन्सिंग मध्ये आपण टचवाले कमांड वापरतो. इफ टचिंग मनी माऊ, देन आता आपल्याला अजून एक मेसेज ब्रॉडकास्ट करायचा आहे, बॉल हिट्स. ठीक आहे. हा मेसेज पण आपण इथे ब्रॉडकास्ट करतोय. नवीन इथे एक नवीन मेसेज क्रिएट करूया, बॉल हिट्स. ठीक आहे. आता आपण रन करून बघूया काय होतंय. आता आपलं इथे काय झालंय की जो बॉल आहे तो परत येतच नाहीये आपटून. सो बॉलला इथे आपण तो मनीमाऊला टचच होत नाहीये, त्याच्यामुळे तो लूपमध्ये अडकतोय. तर बॉलला आपण असं आपण बॉल मांजरीला लागल्यानंतर ही स्क्रिप्ट आपल्याला थांबवावी लागेल, नाहीतर मग तो बॉल असाच कंटिन्यूस लूपमध्ये फिरतोय. सो त्याच्यासाठी आपण इकडे एक कमांड असते, स्टॉप दिस स्क्रिप्ट. ही कमांड आपण वापरणार आहे. म्हणजे काय की एकदा बॉल मांजरीला लागला की ही स्क्रिप्ट आपल्याला स्टॉप करायची आहे.
आता वेन मूव्ह बॉल ही जेव्हा कमांड बॉलमध्ये आपण रिसीव्ह करतोय, तर त्याच्यात आपण बघूया की मांजरीवर काय परिणाम होतोय. सो जेव्हा बॉल मूव्ह होतोय तेव्हा मांजरीला काही नाही फरक पडणार, कारण तो इकडे तिकडे फिरत असणार आहे. पण जेव्हा तो मांजरीवर आपटणार आहे, जिथे इथे लिहिलंय बॉल हिट्स, म्हणजे मनी माऊला तो टच झाल्यानंतर काय मेसेज ब्रॉडकास्ट करतोय आपण? बॉल हिट्स. मग तो मेसेज जेव्हा मनी माऊला मिळणार, बॉल हिट्सवाला, तर आपण त्याचा कोड मनी माऊच्या ह्याच्यात लिहूया. वेन आय रिसीव्ह बॉल हिट्स, स्टॉप अदर स्क्रिप्ट इन स्प्राईट. म्हणजे ह्या वरच्या ज्या सगळ्या स्क्रिप्ट आहेत त्या रन व्हायच्या बंद होणार. हे का आपण यूज करतोय? कारण जेव्हा मांजरीला बॉल लागेल तेव्हा तिला एकाच जागी उभे राहायचंय. ती तरी पण जर इकडे तिकडे फिरत राहिली तर आपली स्टोरी कंप्लीट नाही होऊ शकत. कारण आपल्या स्टोरीत काय लिहिलंय की बॉल जेव्हा मनीमाऊला लागतो तेव्हा तिला राग येतो. हे बघा, ती दचकते आणि म्हणते अरे लागलं, आणि मी या पार्टीतून निघून जाते. मग जर ती चालत राहिली तर मग आपण ही स्टोरीची 7वी स्टेप आहे ती कम्प्लीटच नाही करू शकत. म्हणून आपण काय म्हणतोय, तिचं पहिलं तर चालणं आपल्याला थांबवायचंय बॉल लागल्यावर. बरोबर? म्हणून आपण बोलतोय स्टॉप अदर स्क्रिप्ट इन स्प्राईट. इन स्प्राईट म्हणजे हा जो स्प्राईट आहे आपण आता मनी माऊ साठी लिहितोय. सो मनी माऊ मधली ही जी वरच्या सगळ्या हे आहेत त्या बंद होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉल लागल्यावर वरच्या स्टेप्स बंद होणार म्हणजे काय? तिचं इकडे तिकडे फिरणं बंद होणार, कारण आपण वरती तेच डिझाईन केलंय. आणि ती काय म्हणणार? आउच, दॅट हर्ट्स, असं म्हणणार. आणि ती असं पण म्हणणार की आय एम लिव्हिंग दिस पार्टी, म्हणजे मी ही पार्टी सोडून चालली आहे, कारण तिला राग येतो बॉल लागल्यावर. बरोबर? आणि ती असं सोडून जाणार तेव्हा ती काय म्हणणार, तेव्हा काय ब्रॉडकास्ट करणार ती मेसेज? लीव्ह पार्टी. ठीक आहे, लीव्ह पार्टी हा मेसेज ती ब्रॉडकास्ट करणार. सो जेव्हा ती लीव्ह पार्टी म्हणते, तर जसं आपल्याला स्टोरीमध्ये काय माहिती आहे की पहिला शीर्षक पान असणार आहे. ठीक आहे, बॅकड्रॉपमध्ये पहिला शीर्षक पान असणार, मग पार्टी असणार. आणि जेव्हा ती पार्टी लीव्ह करणार म्हणजे मांजर जेव्हा पार्टी सोडून जाणार रागाने, तेव्हा ती बाहेर जाणार. मग त्या बाहेरच्या बॅकग्राऊंडसाठी आपण बीचचा बॅकग्राऊंड चूज केलाय. मग आपल्याला ते चेंज करावं लागणार. बरोबर? जेव्हा इथे मांजर म्हणते आउच इट हर्ट्स, आय एम लिव्हिंग दिस पार्टी, आणि बोलते ती काय ब्रॉडकास्ट करते मेसेज? लीव्ह पार्टी. आता हा ब्रॉडकास्ट केलेला मेसेज आपल्याला इकडे वापरायचा आहे आणि तो रिसीव्ह करायचा आहे. कुठे? बॅकड्रॉप्स. जसं तुम्ही बघितलं मी बॅकड्रॉप्सवर क्लिक केलं. का? कारण ती मांजर जेव्हा निघून जाते तेव्हा आपल्याला बॅकड्रॉप चेंज करायचं आहे. सो बॅकड्रॉपवर क्लिक केलं. वेन आय रिसीव्ह लीव्ह पार्टी, म्हणजे मांजर जेव्हा सोडून जाईल तेव्हा बॅकड्रॉप स्विच करून काय करायचं आहे? बीच मलिब्यू, म्हणजे बीचवाला करायचं आहे. आपल्याला हा ऍक्च्युली हा बॉल रिटर्न येत नाही, आपल्याला एकदा चेक करावा लागेल कोड.
तोपर्यंत आपण मनीमाऊ चा कोड कंप्लीट करूया. की जेव्हा ती म्हणते लिव्ह पार्टी तेव्हा आपण बॅकड्रॉप चेंज करून बीचचा बॅकड्रॉप ऍड करतोय. म्हणजे वेन आय रिसीव्ह लिव्ह पार्टी, जेव्हा मांजरीने हा मेसेज पाठवलाय, ब्रॉडकास्ट केलाय लिव्ह पार्टी, तेव्हा तो बॅकड्रॉप मध्ये रिसीव्ह झालाय आणि मग बॅकड्रॉप चेंज होऊन बीच मालिबूचा बॅकड्रॉप आपण ऍड केलाय. आता जेव्हा मांजरीला हा मेसेज, मांजरीने जो ब्रॉडकास्ट केलेला लिव्ह पार्टी, तेव्हा बॅकड्रॉप मध्ये तर तो पोचला आणि बॅकड्रॉप पण चेंज होऊन बीचचा झाला. पण आता मांजरीच्या इथे काय होणार आहे? ती लिव्ह पार्टी जेव्हा करते तेव्हा इथे पण आपल्याला तो मेसेज रिसीव्ह करायचा आहे, जो ब्रॉडकास्ट केलाय वेन आय रिसीव्ह लिव्ह पार्टी. तेव्हा मांजरीला काय करायची आहे पुढची स्टेप? तिला दुसऱ्या पोझिशनवर जायचंय, कारण ती पहिला इकडे असते बरोबर. तर तिला आपल्याला दुसऱ्या पोझिशनला पाठवायचंय. म्हणून आपण तिला ग्लाइड करणार आहे टू सम रॅन्डम पोझिशन. ठीक आहे. आणि ती ब्रॉडकास्ट, ती एका रॅन्डम पोझिशनला गेली तर पुढे काय ब्रॉडकास्ट होणार? नेक्स्ट मेसेज, बॉल फॉलोज. ठीक आहे. बॉल फॉलोज म्हणजे का? कारण बॉल आपल्या स्टोरीमध्ये आपण जसं बघितलं, जेव्हा मनी माऊला बॉल लागतो तेव्हा ती दचकते आणि म्हणते अरे लागलं, आणि म्हणते मी या पार्टीतून निघून जाते. ठीक आहे. मग ती पार्टीतून तर निघून जाते पण बॉल तिचा पाठलाग करतो आणि तिला परत मारतो. सो हा जो बॉल पाठलाग करतोय त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेपसाठी आपण ब्रॉडकास्ट केला मेसेज बॉल फॉलोज. ठीक आहे. आता बॉल फॉलोज केलं तर आपल्याला काय करावं लागणार? बॉलचा कोड चेंज करावा लागणार. सो बॉलचा कोड आपण इथे, इथे काय रिसीव्ह करायचं आपल्याला मेसेज? बॉल फॉलोज. ठीक आहे. आता बॉल फॉलोज मिळाल्यावर काय करायचंय? आपण बॉल तिच्या पाठीपाठी येतो बरोबर. आता परत आपल्याला, आणि तो पॉइंट करतोय टुवर्ड्स मनी माऊ, कारण तो मनी माऊच्या पाठी येतोय बरोबर. म्हणून आपण त्याला पॉइंट टुवर्ड्स मनी माऊ करूया आणि मूव्ह करूया. जे बॉलला इकडे तिकडे करण्यासाठी स्टेप्स ऍड करतोय आपण. आणि इफ टचिंग मनी माऊ, इफ टचिंग मनी माऊ देन ब्रॉडकास्ट कन्फ्रंट. हा नवीन मेसेज आपण ऍड करतोय. हा मेसेज आपण का ऍड करतोय ते मी सांगते. जेव्हा परत बॉल पाठी येईल, ठीक आहे, आणि मनी माऊला टच होईल परत, तेव्हा आपल्या स्टोरीत काय लिहिलंय? ती पार्टीतून निघून जाते आणि बॉल तिचा पाठलाग करतो आणि परत तिला मारतो. मग परत जेव्हा बॉल तिला मारतो तेव्हा काय होतं? ती गोंधळून जाते, तिला राग येतो आणि तिला तिच्या आईचा पण सल्ला आठवतो. आईने काय सांगितलेलं असतं? जेव्हा कोणीतरी आपल्याला त्रास देतो तर त्याशी न घाबरता बोला. तर ह्या स्टेप्स आपल्याला करण्यासाठी आपल्याला इथे हा मेसेज ब्रॉडकास्ट करावा लागेल. कन्फ्रंट. कन्फ्रंट म्हणजे काय? की उलट उत्तर विचार, म्हणजे उलट आपण विचारणं, त्याच्यावर प्रश्न विचारणं की हे असं का केलंस. ठीक आहे. तर ते कन्फ्रंट हा मेसेज ब्रॉडकास्ट केलाय. आणि ते करून आपण ही पण स्क्रिप्ट स्टॉप करणार आहे. का करतोय आपण हे असं? कारण जसं मगाशी मी सांगितलं की स्टॉप दिस स्क्रिप्ट, म्हणजे हे बॉलचं इकडे तिकडे होणं आपण थांबवणार आहे. करेक्ट. एकदा ती टच झाली ना मनी माऊला की त्या बॉलला पण आपण थांबवायचंय बरोबर. बॉलला का थांबवायचंय? कारण इथे काय लिहिलंय? बॉल तिला सॉरी म्हणतो. ठीक आहे. म्हणून आपण बॉलला थांबवतोय.
आता बॉल थांबलाय तर सही, कारण तो मनीमावर आपटलाय. पण मनीमावर आपटल्यानंतर इथे जे आपण कन्फ्रंट करतोय ब्रॉडकास्ट, ते आपण मनीमाऊच्या इकडे परत रिसीव करायचंय. बरोबर. सो वेन आय रिसीव कन्फ्रंट, म्हणजे इकडे बॉल परत आपटल्यानंतरची जी ऍक्शन आहे ती मनीमाऊला आता घ्यायची आहे. वेन आय रिसीव कन्फ्रंट, काय करणार आहे मनीमाऊ? काय लिहिलंय इथे? ती गोंधळून जाते आणि म्हणते की हा बॉल मला का त्रास देत आहे. पण त्याच्या आधी तिला काय विचार येतो? तिला तिच्या आईचा सल्ला आठवतो. आठवतो म्हणजे काय? तिला विचार येतो. सो विचार येण्यासाठी आपल्याकडे एक कमांड आहे, विचार येतोय ते दाखवण्यासाठी, थिंक. थिंक म्हणजे काय? की जे मनात आपण विचार करतोय ते दिसणार. ठीक आहे. सो ती थिंक करते, मांजर. मदर सेड, म्हणजे आई म्हणाली की इफ समवन ट्रबल्स यू, टॉक टू देम विदाउट फिअर. म्हणजे जेव्हा तुमच्याशी कोणी, तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्यांच्याशी न घाबरता बोला. हा विचार तिला आठवतो जो तिच्या आईने सांगितलेला असतो. ठीक आहे. आणि ती म्हणते, वाय इज दिस बॉल ट्रबलिंग मी. आणि मग मेसेज ब्रॉडकास्ट करते नेक्स्ट स्टेप, की मनी आस्क्स. मनी आस्क्स म्हणजे काय? आता ती जाब विचारणार आहे बॉलला. बरोबर. हा मेसेज परत मनी माऊच्याच इथे आपण रिसीव्ह करतोय ब्रॉडकास्ट केलेला, आणि मनी आस्क्स इथे सिलेक्ट करतोय. आणि मनी काय विचारते बॉलला? ती पहिला तर बॉलकडे बघते, पॉइंट टुवर्ड्स द बॉल, मॅजिक बॉल. आणि काय म्हणते ती? व्हॉट आर यू डुईंग? यू आर हर्टिंग मी. ठीक आहे. म्हणजे तू हे काय करतोयस, बॉलला विचारते, तू काय करतोयस, तू मला हर्ट करतोयस. ठीक आहे. ह्याच्यानंतर आता तिचं तर बोलून झालं, पण बॉलचा काय रिप्लाय असणार आहे? त्याच्यासाठी मेसेज ब्रॉडकास्ट करतोय आपण, बॉल रिप्लाय. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप असणार आहे याच्यात, बॉलचा काय रिप्लाय असणार आहे. बरोबर. मग बॉलचा रिप्लाय आपण इथे अगेन बॉलच्या कोडवर जायचं आणि वेन आय रिसीव बॉल रिप्लाय. त्याच्यानंतर बॉल तिला काय रिप्लाय देणार? काय लिहिलंय आपल्या स्टोरीमध्ये? ती बॉलला सांगते, तू हे काय करत आहेस, मला तू दुखावत आहेस. हे तर आपण केलंय. पुढच्या स्टेपमध्ये काय? बॉल तिला सॉरी म्हणतो आणि नाहीसा होतो. बरोबर. मग आपण बॉलमध्ये काय ऍड करणार? वेन आय रिसीव बॉल रिप्लाय, से सॉरी. से आय एम सॉरी अँड डिसअपियर, म्हणजे नाहीसा होतो ना बॉल, मग त्याला आपण हाईड करायचं. त्याच्या आधी आपण सगळ्या स्क्रिप्ट्सना परत थांबवून टाकायचंय.
टॉप अदर स्क्रिप्ट्स इन स्प्राईट. म्हणजे ह्या बॉलवरच्या ज्या बाकीच्या सगळ्या स्क्रिप्ट आहेत आपण त्या थांबवतोय. काय स्क्रिप्ट होते जे बॉल इकडे तिकडे करत होतं. ठीक आहे, सॉरी म्हणतो आणि निघून जातो. ठीक आहे. निघताना काय मेसेज ब्रॉडकास्ट करणार तो? रिटर्न टू पार्टी. ते ब्रॉडकास्ट आहे. रिटर्न टू पार्टी हा मेसेज ब्रॉडकास्ट करणार आहे. तर रिटर्न टू पार्टी म्हणजे जेव्हा बॉल तिला सॉरी म्हणतो आणि नाहीसा होतो तेव्हा मनीमाऊ पार्टीत परत येते. सो आपण रिटर्न टू पार्टीत परत मनीमाऊकडे जाऊया आणि मनीमाऊच्या कोडमध्ये मनीमाऊ परत आल्यावर काय करते ते ऍड करूया. सो रिटर्न टू पार्टी, ग्लाइड टू. हे ग्लाइड आपण ह्याच्यासाठीच यूज करतोय की पोझिशन त्याची आपल्याला कुठे ठेवायची आहे. तर आता ती पार्टीत येणार आणि पोझिशन आपण त्याची ठेवूया 0 - 100. ठीक आहे. आणि ती काय म्हणणार पार्टीत येऊन परत काय बोलणार ती की आय एम बॅक, आय सॉल्व्ड इट माय सेल्फ. म्हणजे मी परत आली आहे आणि मी माझा माझा प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह केलाय. आणि ती ब्रॉडकास्ट करते वेलकम. नवीन मेसेज बनवूया आपण वेलकम. ठीक आहे. का तर ही शेवटची स्टेप आपल्याला ऍड करायची. पार्टीचे यजमान आणि कृष्णा तिचे स्वागत करतात. पण जसं रिटर्न टू पार्टी, जेव्हा बॉल रिटर्न टू पार्टी हा मेसेज ब्रॉडकास्ट करतो सॉरी बोलल्यानंतर, तेव्हा तो मांजरीने तर केला रिसीव्ह आणि मांजर पार्टीत आली. पण जर तुमच्या लक्षात असेल हा बॅकड्रॉप चेंज केलेला आपण, बॅकड्रॉप्सवर क्लिक करते मी, इथे आपण बॅकड्रॉप चेंज करून बीचवर केलेला. बरोबर. आता बीचवरून परत जेव्हा पार्टीत येणार मांजर तेव्हा आपल्याला ते सुद्धा बॅकड्रॉप सुद्धा चेंज करावा लागेल. सो आपण जो ब्रॉडकास्ट केलेला मेसेज रिटर्न टू पार्टी तो वापरणार. रिटर्न टू पार्टी म्हणजे मांजर पार्टीत परत जाणे आणि बॅकड्रॉप चेंज करून परत पार्टीचा बॅकड्रॉप ऍड करणार. ठीक आहे. आता जेव्हा मांजर परत पार्टीत येते, आता मांजरीने काय केलंय वेलकम म्हणजे ती येऊन पहिला बोलते आय एम बॅक, आय सॉल्ड इट माय सेल्फ आणि वेलकम हा मेसेज ब्रॉडकास्ट करते. तो मेसेज सिया म्हणजे जिची बर्थडे पार्टी आहे ती रिसीव्ह करते. सियावर क्लिक केलंय मी आणि ती तो मेसेज रिसीव्ह करते वेलकम. ठीक आहे. आणि तो मेसेज मिळाल्यावर ती काय करते ती दिसते पहिला तर, कारण ती इतका वेळ दिसतच नव्हती कुठे. सो ती दिसते शो आणि ती काय म्हणते मांजरीला वेल डन, यू वर सो वाईज टू स्पीक अप. म्हणजे की वेल डन म्हणजे शाबाशी देते आणि म्हणते की यू आर सो वाईज टू स्पीक अप म्हणजे तू किती शहाणी होतीस की तू बोललीस त्या बॉलला. बरोबर असं सिया म्हणते. मग सिया कधी म्हणते हे वेन आय रिसीव्ह वेलकम. आणि हे वेलकम ब्रॉडकास्ट कुठून झालंय मांजरीने केलंय. आणि हे मांजरीने कधी ब्रॉडकास्ट केलंय जेव्हा मांजर स्वतः पार्टीत येते. ठीक आहे. तर हे आपण ब्रॉडकास्टिंगचं तुम्ही बघितलं तर अर्थ तुम्हाला समजेल की एकीकडून ब्रॉडकास्ट केलाय तो सगळीकडे आपण मेसेज वापरलाय. बेसिकली हे स्टेप्स सारखं आहे की कशानंतर काय करायचं त्याच्यासाठी आपण ब्रॉडकास्ट ही कमांड वापरतोय. आता सिया असं बोलली पण कृष्णा पण बोलतो तिचं. बरोबर कृष्णा पण तिचं स्वागत करतो. सो आपण कृष्णावर पण ऍड करणार. वेन आय रिसीव्ह वेलकम हे कृष्णावर क्लिक केलंय मी. वेन आय रिसीव्ह वेलकम शो, कारण कृष्णाला पण आपण हाईड केलेलं सो त्याला परत शो करतोय आपण. आणि तो काय म्हणतो वेलकम
बॅक मनी माऊ फॉर 2 सेकंड्स. ठीक आहे. तो पण वेलकम बॅक करतो मनी माऊला. सो आता हे सगळे चेंजेस ऍड केल्यानंतर आपण ही शेवटची स्टेप आता जस्ट केली 13वी. सो हे सगळे चेंजेस ऍड केलेत. आता आपण रन केलं तर आपला कोड तर पूर्ण बनवून झालाय. फक्त आपल्या कोडमध्ये एक प्रॉब्लेम आहे. जर मी रन केलं तर बर्थडे पार्टी शीर्षक आलं, हे झालं, याने बॉल पण टाकला. आता फक्त आपल्या कोडमध्ये हा प्रॉब्लेम होतोय, आपला कोड पुढे चालत नाहीये कारण हा बॉल परत येऊन आपटत नाहीये मांजरीला. ठीक आहे. सो आपण एक बॉलचा काय प्रॉब्लेम होतोय तो चेक करण्यासाठी तर हा कोड सेव्ह करूया. हा कोड आपण सेव्ह करूया आणि जुना कोड जो मी सेम कोड बनवलेला तो आपण ओपन करून बघूया. हा सेम कोड मी बनवून ठेवलेला हा आपण रन करून बघूया ह्याच्यात बॉल आपटतोय का. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तो बॉल आपटतोय. सो आपण काय करूया, कृष्णाची पोझिशन चेंज करूया. -200 100. हा आपला कोड आहे जो आपण आता जस्ट लिहिलाय. आपण कृष्णाची पोझिशन चेंज करून -200 आणि 100 -100 करूया. त्याच्यात एक आपण चेंज करूया, ग्लाइड करून त्याला त्याची पोझिशन चेंज करूया. -100 -100 आणि बॉलला आपण 60च्या डिरेक्शनमध्ये टाकून बघूया. Ouch, that hurts. I'm leaving this party. तर आपल्याला जशी स्टोरी सांगितली ही आता आपल्याला दिसते इकडे. आपण परत रन करून बघूया. सेम स्टोरी होते का. पहिला शीर्षक पान, बर्थडे पार्टीत मांजर इकडे तिकडे फिरते, कृष्णा बोलतो, त्याला मजा येते, बॉल फेकतो. मांजर म्हणते ओ दॅट हर्ट्स, आय एम लिव्हिंग दिस पार्टी. मांजर सोडून जाते पार्टी, बॉल फॉलो करतो आणि परत आपटतो. मग तिला राग येतो आणि ती त्याला ओरडते. बॉल काय म्हणतो तिला, ती म्हणते वॉट यू आर हर्टिंग मी. बॉल म्हणतो आय एम सॉरी. आणि मग मांजर परत येते पार्टीत आणि बोलते मी सोडवला माझा प्रॉब्लेम. आणि मग हे दोघं तिला वेलकम करतात. ठीक आहे. सो असं आपण मनी माऊ शहाणी होते हा कोड डिझाईन केला.
ब्रॉडकास्टिंग थोडंसं समजायला टफ आहे. पण जसं मी तुम्हाला पहिला छोटं एक्झाम्पल दाखवून अ, हे केलेलं तसंच तुम्ही पण ट्राय करा. पहिलं छोटं एक्झाम्पल वापरून सॉल्व करा हा जो प्रॉब्लेम आहे. आणि मग तुम्ही ही जी स्टोरी आहे ती बनवायला घ्या. स्टोरीमध्ये पण जर तुम्ही एक 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 स्टेप गेला तर तुम्हाला सोपं वाटेल. आणि जर तुम्ही सगळं एकदम करायला गेला तर कदाचित अवघड वाटेल. सो पहिला बॅकड्रॉप सिलेक्ट करा, घ्या सगळे, मग स्प्राईट्स घ्या. मग पहिला तर ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावर काय व्हायला पाहिजे ते सगळं ऍड करा. वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक, जे पहिले स्प्राईट्स दिसणार नाही आहेत त्यांना लपवा, जे दिसणार आहेत त्यांना दाखवा. आणि मग एक एक चेंज करत जात 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 एकेका स्टेप नंतर मेसेज ब्रॉडकास्ट करायचा. आणि तो मेसेज जिथे जिथे पोचायला पाहिजे त्याला तो पोचवायचा पुढची ऍक्शन घेण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही हे पण प्रॅक्टिस करा. आणि मी एक जे ब्रॉडकास्टचं छोटंसं एक्झाम्पल दिलं तसं तुम्ही स्वतःचं पण काहीतरी बनवू शकता. एक्झाम्पल पाहिजे तर मी परत ओपन करून दाखवते. ब्रॉडकास्टिंग एक्झाम्पल हे असं छोटंसं पण काहीतरी तुम्ही बनवून बघू शकता. सो दॅट तुम्हाला समजेल की ब्रॉडकास्टिंग कसं ऍक्ट करतंय. ठीक आहे. हे सगळं प्रॅक्टिस करा आणि आपण नेक्स्ट क्लासमध्ये 7व्या धड्यावरून सुरू करू. हे सगळं रिवाइज करू आणि मग 7वा धडा सुरू करू. ओके. थँक्यू.